परवाच्या दिवशी आलेलो होतो महापालिकेत. मला 2 घंटे त्यांनी बसवून ठेवलं. नगरसेवक हे लोक आले तर त्यांना पटापट यांनी एंट्री दिली. मी बोललो तर मला जाऊ नाही दिलं साहेब. अधिकारी बोलला का 2 तास इथंच बस, तुमचे काय काम आहे काय नाही काम आहे, तुम्ही वरती खोटं बोलून जातात साहेब, असे आमच्यावर यांनी हे केलं. आणि आम्हाला म्हणतात तुम्ही काही कामं नाही काय नाही, तुम्ही बिना मतलबच्या इथं फेऱ्या मारता साहेब. आमचे कामं राहून आम्ही कामासाठी येतो ना, बिना कामासाठी येत नाही साहेब. आम्ही इथं आमची ही आहे. आम्ही स्वप्नील पाटील साहेबांना कॉल केला का साहेब आम्हाला जाऊ देत नाही. त्यांचे कॉल लावून तरी 2 घंटे त्यांनी आम्हाला बसवून ठेवलं. हे महापालिकेमध्ये येणारे दिव्यांग आहेत. आम्ही पाहतोय की वारंवार दिव्यांगांची अडवणूक केली जाते. दिव्यांग दिसला तर ह्या महानगरपालिकेमध्ये प्रवेशापासून मज्जाव केला जातो. आणि असाच प्रकार संविधान दिनी 26 तारखेला हा घडलेला होता. आणि त्यावेळी ह्या दिव्यांगाला तब्बल 2 तास महानगरपालिकेपासून प्रवेश करण्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं. की एकीकडे आपण पाहतोय की महानगरपालिकेमध्ये येणारे माजी नगरसेवक, त्यांच्यासमोर सोबत येणारे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक, हत्यारे, बलात्कारी हे वारंवार महानगरपालिकेमध्ये बिंदास वावरताना दिसतात. पण त्याच ठिकाणी ज्या दिव्यांगांवरती अन्याय होतोय, जे संघर्ष करताय, ज्यांच्यावरती अत्याचार होतोय, असे दिव्यांग बांधव त्यांच्या प्रश्नाचं ज्यावेळी उत्तर मागायसाठी महानगरपालिकेत येतात, त्यावेळी महानगरपालिकेमध्ये त्यांना अडवलं जातं, त्यांना प्रवेश नाकारला जातो. आणि ह्याकरिताच आज आम्ही सर्व दिव्यांगांना घेऊन या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणी आम्ही उपायुक्त मॅडम करपे मॅडम यांची भेट घेतली आणि करपे मॅडम यांनी चौकशीचं आश्वासन दिलेलं आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन ह्या दिव्यांगाची माफी मागितलेली आहे. सदर प्रकार घडल्याबाबतची पुष्टता दिलेली आहे. त्यामुळे संबंधित सदरचं आंदोलन आम्ही स्थगित करतोय. आणि ह्यापुढे अशा प्रकारे जर कोणत्याही प्रकारे दिव्यांगाला अडवणूक केली गेली आणि दिव्यांगाला या ठिकाणी प्रवेशापासून नाकारलं गेलं तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आम्ही महापालिकेला दिलेला आहे.